नमस्कार. चला आज आपण एका अशा शाळेत जाऊया जिथे विज्ञान फक्त पुस्तकांमध्ये नाही तर एका मोठ्या उत्सवासारखं साजरं केलं जातं. हो, विवेकानंद विद्यालयाने साजरा केलेल्या एका खास दिवसाची ही गोष्ट आहे. तर मग सामील होऊया या अनोख्या विज्ञान यात्रेत. तर हा सगळा उत्साह होता तरी कशासाठी? उद्देश अगदी स्पष्ट होता. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची आवड निर्माण करणं. आणि हो, आपले महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या कार्याला एक अनोखी मानवंदना देणं. म्हणजे बघा, हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर भविष्यातले जे शास्त्रज्ञ आहेत ना, त्यांना एक प्रकारे दिलेली मोठी प्रेरणा होती. या कार्यक्रमात नेमकं काय काय झालं हे आपण पाहणार आहोत. एका गोड गाण्यानं सुरुवात झाली, मग बुद्धीला खाद्य पुरवणारी एक प्रश्नमंजुषा झाली आणि खूप काही शिकायला मिळालं. चला तर मग या कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याचा जवळून अनुभव घेऊया. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. पण हा फक्त एक कॅलेंडरमधला दिवस नाहीये. हा खरं तर एक विचार आहे, एक दृष्टिकोन आहे, जो आपल्याला शिकवतो की प्रत्येक गोष्टीमागे का आणि कसं हे प्रश्न विचारायलाच पाहिजेत. या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर विज्ञानाला फक्त वर्गापुरतं मर्यादित न ठेवता ते सोपं आणि मजेशीर बनवणं. श्री राधेश्याम पाटील यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली. ते म्हणाले की विज्ञान फक्त लॅबमध्ये किंवा पुस्तकात नसतं, ते तर आपल्या रोजच्या जगण्यातच दडलेलं आहे. आणि हे किती खरं आहे, नाही का? आता कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही नेहमीच खास असते. मग या विज्ञान दिवसाची सुरुवात कशी झाली असेल, चला पाहूया. कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर झाली. 5वीच्या मुलींनी एक अप्रतिम विज्ञानगीत सादर केलं. विचार करा, त्या लहान कलाकारांचा तो उत्साह आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक श्री विवेक बाविस्कर. यामुळे संपूर्ण वातावरणच एकदम प्रसन्न झालं. आणि मग मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं आणि कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री पवन लाठी यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांची उपस्थितीच या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व देत होती. आणि श्रीमती सरला शिंदे यांनी इतक्या सुंदर शब्दात प्रास्ताविक केलं की कार्यक्रमाची एक छान रूपरेषा सगळ्यांसमोर आली. आणि मग तो क्षण आला ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. विज्ञान प्रश्नमंजुषा. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची आणि बुद्धीची ही एक खरी कसोटी होती म्हणायला हरकत नाही. तर या अंतिम फेरीसाठी 4 टीम्स निवडण्यात आल्या होत्या. अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा. ही फक्त नावं नव्हती बरं का, हे तर विज्ञानाचे छोटे योद्धे होते जे एका मोठ्या स्पर्धेसाठी अगदी तयार होऊन आले होते. तुम्ही विचार करू शकता त्या हॉलमधलं वातावरण कसं असेल. एकीकडे स्पर्धेचा थरार आणि दुसरीकडे तितकंच गांभीर्य. 4 फेऱ्यांची ही स्पर्धा जशी सुरू झाली तशा सगळ्यांच्या नजरा स्टेजकडे लागल्या होत्या. उत्सुकता तर अगदी शिगेला पोचली होती. आता तुम्हाला उत्सुकता असेल की प्रश्न कसे होते, नाही का? चला एक सॅम्पल बघूया. प्रश्न होता, जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू जबाबदार आहे? आहे की नाही विचार करायला लावणारा प्रश्न? याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. बरं, आता केमिस्ट्रीमधला एक प्रश्न पाहूया. अणुक्रमांक म्हणजे कशाची संख्या? इथे विद्यार्थ्यांच्या बेसिक नॉलेजची खरी परीक्षा होती. आणि याचं बरोबर उत्तर होतं प्रोटॉन. आणि फिजिक्समधूनही एक प्रश्न होता, आवाजाची तीव्रता कशावर अवलंबून असते? या प्रश्नावरून आपल्या लक्षात येतं की स्पर्धेत विज्ञानाच्या सगळ्याच शाखांचा समावेश होता. याचं उत्तर आहे आवाजाचा मोठेपणा म्हणजे अँप्लिट्यूड. एवढी सगळी चुरस झाल्यावर साहजिकच निकालाची उत्सुकता असणार. तर चला आता त्या क्षणाकडे वळूया, निकालाच्या क्षणाकडे. स्पर्धा इतकी अटीतटीची झाली होती की निकाल जाहीर होणार तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये अक्षरशः पिनड्रॉप सायलेन्स होता. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, कोण जिंकणार? आणि अखेर निकाल जाहीर झाला. या ज्ञानयोग्यामध्ये डेल्टा ग्रुपने पहिला क्रमांक पटकावला, बीटा ग्रुप दुसऱ्या स्थानी राहिला आणि गामा ग्रुपने 3रा क्रमांक मिळवला. सगळ्याच विजेत्या टीम्सचं खूप खूप अभिनंदन. पण बघा, ही स्पर्धा फक्त जिंकण्या हरण्यापुरती नव्हती. या दिवसाने एक खूप मोठी आणि कायमची प्रेरणा दिली. ती कशी? चला पाहूया. या कार्यक्रमाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे सूत्रसंचालन. 9वीच्या मुक्ता पाटील आणि सौम्या पाटील यांनी इतकं छान आणि ओघवत सूत्रसंचालन केलं की त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास किती प्रचंड आहे हे दिसून आलं. खरं तर हेच या कार्यक्रमाचं खरं यश आहे, नाही का? असे उपक्रम फक्त माहिती देत नाहीत, तर ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि काहीतरी नवीन शोधायला शिकवतात. शेवटी मनात एकच विचार येतो, विवेकानंद विद्यालयामध्ये पेटलेली ही विज्ञानाची ज्योत हीच आपल्या देशाच्या उज्ज्वल वैज्ञानिक भविष्याची सुरुवात तर नाही ना? आणि अशा प्रेरणादायी उपक्रमाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर,
उपाध्यक्ष श्री घनश्यामभाई अगरवाल, सचिव ॲडव्होकेट रवींद्र जैन, सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर तसंच संस्थेचे सर्व विश्वस्त आणि पालकांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं भरभरून कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. असा प्रयत्न खरंच खूप प्रेरणा देणारा आहे.